नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या सगळ्या भावांना आणि माझ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे आपला सगळा तयार, पण अशी मस्त झालेली बघा साडी. तुम्ही सगळे म्हणत होता साडी दाखवा साडी, पण आज मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, ज्या दिवशी मी घालेल त्याच दिवशी दाखवेल, कारण अगोदर दाखवलं तर तुम्ही व्हिडिओ बघणार नाहीत, म्हणून मी काय त्या दिवशी दाखवली नाहीये. तर आता मी जाणार आहे पूजा करायला. म्हणजे आमच्या इथून लांबच आहे, रिक्षाने वगैरे जावं लागेल मला. तर तिकडं मंदिरात वगैरे जाणार वौसायला, तर बायका वगैरे सगळ्या तुम्हाला तिथं आमचं काय काय चालतं सगळं, हळदी कुंकू हे ते सगळं मी तुम्हाला दाखवते. चला तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि तुमची ताई कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. ठेवलेला आहे मी चहा. इकडे माझी डाळ शिजून झालेली आहे. तर चहापासून सुरुवात करायची. आपल्याला गोड गोड चहा पिऊन सुरुवात करूया, का आम्हाला पण एनर्जी येईल जरा. चहा तर झाला बघा तयार. आता चहा तर पिल्याशिवाय काम होणार नाही, म्हणून पहिलं चहा घेतलेला. इकडे डाळ शिजून झालेली आपली, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणून. तर दोघीच आम्ही जावा चहा पितो आणि बाकीच्या कामाला सुरुवात करतो. यामध्ये तुम्ही तर चहा प्यायला. चालू आहे माझी आता आमटीची तयारी. मसाला भाजते. इकडे बघा पुरण ठेवलेले परतायला. पुरण घेतले बघा आता वाटायला. किलोभर डाळ टाकली होती. बरं झालं चाळण्या निघालं ताशा, नाहीतर पाटर वाटायचं म्हणलं असतं तर वाटच लागली असते. एकतर एवढं मोठं स्वयंपाक आणि परत तयारी करून जायचं. बरं झालं बाबा चाळणी निघाली. पटापट हे बघा मस्त असं वाटलं जाते. बघा आता पीठ मळून झालेलं आहे चांगलं. त्याला असं थोडंसं आपटायचं म्हणजे चांगलं अजून मळलं जाते. तर असं तेल लावून थोडंसं ठेवणार मुरत, म्हणजे चांगल्या पोळ्या येतात आपल्या. इथे बघा आपल्या मानसी ताई बनवायला लागलेत भजीची तयारी चालू आहे. चांगलं भजी बनवा, एकदम कुरकुरीत, एकदम मस्त, एकदम कुरकुरीत, असं कुरुम कुरुम आवाज आला पाहिजे खाताना. बघा मंडळी, आम्ही तिघी जणी करतोय. इकडे मानसी ताईची चाललेले आहेत भजी बनवायचं आणि इकडे आत्या पोळ्या लाटून देते, ते मी भाजते. तर बाकीचं तर आमटी भात वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं. अर्ध्या जणांचं खाऊन पण झालेलं आहे. आणि भजी आणि पाव खातातच खातात बघा. तिकडे पाव पण आलेले, चपाती नको त्याच्यासोबत. चांगली परत एवढं भजी कुणाच्या घरात बनत असतील का हो? 2 तास झाले हे भजी हे 2 तास बनतेच झाले का तुमच्या घरात एवढे भजी? हा, खाटल्याचं घर आहे, गावाला खाटल्याचं म्हणते. लय मोठी फॅमिली असली की म्हणते खाटल्याचं घर आहे व लागत असत. तसं आमचं खाटल्याचं घर आहे, गोकुळासारखं भरलेलं आहे. करावंच लागतं, नाही म्हणलं तरी करावंच लागतं. बघा मंडळी, स्वयंपाक आता पुरणपोळीचा झाला. सण असला की पुरणपोळीच आपल्याकडे बनते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कसा रसरशीत वाटतो, त्याच्यामुळे आत्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. आणि खरं तर खणाला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो, म्हणून आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी पुरणपोळीचं नैवेद्य बनवतो. तर बघा मंडळी, एकदम मस्त अशी कटाची आमटी बनवलेली आहे. इकडं आपला भात बनलेला आहे मस्त पांढरा शुभ्र, आणि नैवेद्य पण इथं भरून ठेवलेला आहे देवाला. इकडे टोपलं भर पुरणपोळ्या आणि थोड्या चपात्या. तुम्हाला माहित आहे तुमची ताई खात नाही म्हणून पोळ्या केलेल्या आहेत. इकडं भजी ठेवलेले आहेत बघा. आणि इकडं आता पसारा आवरून भांडी बिंडे घासून झालेले आहेत. आणि खडे बघा एवढे पापड आणि कुरवड्या वगैरे याच्यात ठेवलेले आहेत तळून. प्लास्टिकच्या पिशवीत कसं कडक राहतं, नाहीतर नरम पडतं, म्हणून आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असे बांधून ठेवलेले आहेत. आणि आता मी तयारी करणार आहे, साडी बिडी घालणार आहे. आता सकाळपासून स्वयंपाक एवढा बनवायचा होता म्हणून मी काही साडी वगैरे घातली नाही, मॅक्सीवरच सगळं काम केलेलं आहे. आता इथून पुढे बघा तुमची ताई एकदम मस्त तयार होऊन दिसेल. इथं बघा चुडं आणि पाटल्या बसवायचं चालू आहे. आत्या बसवते ते, पण आत्या तयार झाले नाहीत म्हणते मला नको दाखवू, पण त्यांना नाही दाखवते. आत्यांना आता हात दाखवते आत्यांचा. तर आम्हाला तर काही येत नाही मग ते घालता. आत्या दिसताय हो, घालतात. दिसताय तुम्ही. थोडस दिसू द्या, नंतर दाखवते ना आत्यानं तयार झाल्यानंतर काय जाऊ त्याला. आणि सासूबाईंना काय फणस काढायची आज मजा चांगली आहे की पोळ्याला चटका भेटतो बसवायला. नाही, पण ह्यांच्याकडनं नाही लागत आहे. छोट्या आत्याला बस, छोट्या आत्या खूप चटका देतात. जोराचा. इथे पुजले होते आपले खण. आता एक व्यवसायाला घेऊन चाललेले आहे ताटामध्ये असं मांडून मंदिरात.
तर मंडळी आम्ही तिघी असं मस्त तयार झालेलं ना, आत्या पण तयार झालेत बघा. इथं त्यांना दाखवूच तर बघा मस्त ते चौघींनी पण एकदम वेगवेगळ्या मस्त साड्या घातलेल्या आहेत. तर चला तर आपण आता निघायची तयारी करूया, कारण खूप लेट झालेला आहे. चला आता इकडे आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत. तर आता पूजा करून घेतो. मंदिर प्रत्येक वर्षी बंद असतं. हा हे चालू असतं. रामाचा पाठव श्रीरामाला नेसवा जन्मोजन्मी ओसा असं म्हणतात बरं का सगळं. इथे बघा सगळ्या महिला जमल्यात खूप सगळं, कारण आज ह्यावेळेस खूप लेट होतं, 3च्या नंतर ओरसायचं होतं. त्याच्यामुळे सगळे आपल्या बायका जमलेल्या आहेत बघा. आणि असं हे आहे आमचं अंबे मातेचं मंदिर. इथं आज भरपूर कबूतर असतात, आज थोडेसेच आहेत. काढायचे फोटो बी काढचे, व्हिडिओ बी काढते इथं बघा. आणि सगळे इकडे बसलेले आहेत आपल्या महिला. चला तर आता मी त्यांना ओसायला जाते. बसा रुपये माझं आत्या काढूया व्हिडिओ. त्यांनी मला आधीच सांगितलं मला जॉईन येत नाही. मला जॉईन येत. होय काय नाव आहे? आत्या इकडे बघा. लाईव्ह वर येते काय? तसा इत्र हा सोन्यात चुडले आणि हामुच्या नावानं वळसार इथे बघा बायका सगळ्यांना एकमेकींना ओसणं चालूच आहे. मला तर सगळं काय असं दाखवता येत नाही. तर बघा इथे बघा असं व्हिडिओ वगैरे पण घेतात. आजच कोण कोण घ्यायला चालू करतं. इथे बघा आत्या बसलेल्या आहेत. तिथे छोट्या आत्या बसलेल्या आहेत, तिकडे मोठ्या आत्या बसलेल्या आहेत. इकडे आमच्या नणंदबाई आहेत, इकडे पण जाऊबाई मानसी नणंदबाई अशा सगळे आम्ही इथे एकत्र बसलेलो आहोत. आता ओसायला घेतलं. मोठ्या जाऊ बाई आत्या आहेत बघा, शुक्रला घालताना दाखवलं ते बघा. आता सगळ्या माझ्या सगळ्या इथं आलेल्या आहेत त्या. तर सगळ्यांची ओळख करून देते मी. काही पण एक सून आहे माझी बाई इकडं. आणि सगळ्यात मोठी सून आहे बघा, सगळ्या वाघमारे परिवारात मोठी सून आहे. किती रेस्मा तू दाखव फक्त. रेस्मा हे बघा ती एक सून आहे. कांता ये इकडं कांता. तर बघा कसा आमचा परिवार आहे. नक्की कमेंट करून सांगा आईचा परिवार नाव टाका. आईचा माझं तर पूर्ण ते टाकलंय. मी कमी केलं त्यांनी. आई 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 तुला पण बोलायला पाहिजे यार आई. तेच करते ना मी तर थांब. ए पोरी झालं का तुमचं? तुला वावसायचं आहे की मला आहे हा स्टार्ट केला. सगळ्यांना माहिती जाऊबाई जोरात. गोड गोड बोला, भांडू नका.
इथे सगळ्यात मोठा जाऊ आहे आत्या. आता झालं बघा आमचं सगळं पोहोचून. आता आम्ही निवांत थोडं 5 मिनिटं गप्पा मारतो. पोहोचलोय. जेवायचं तर काय एवढं हे नाहीये, सकाळपासून उपवासच आहे, पण थकलो आता सकाळपासून दमून. घरात पोचलो. आमचे चेहरे बघा किती मस्त असे दिसतात, एकदम गोजिरवाने दिसतात हे बघा. थकून भागून गेलो आता जेवायचं. आता काय नाही होत.